नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। तळसंदेतील शामराव पाटील शाळेतील विद्यार्थी मारहाण प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल। जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि वसतिगृहांची तपासणी करून 30 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा दिला आदेश। कन्व्हेन्शन सेंटरपेक्षा झाडं महत्त्वाची। राजाराम तलाव परिसरातील वृक्षतोडी संदर्भातील सुनावणीला जबाबदार अधिकारी नसल्यानं वृक्षप्रेमी आणि हरकतदार संतापले। अधिकारी हजर असल्याशिवाय सुनावणी घेऊ देणार नसल्याचा घेतला पवित्रा। बेदकारपणे चारचाकी चालवत भाजी मंडईत घुसवली। गंगावेश परिसरातील घटना। चारचाकीच्या चाकाखाली सापडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू। ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे या तिघांना जामीन मंजूर। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय। आणि कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या दुरावस्थेच्या व्हायरल व्हिडिओमुळे महापालिका प्रशासनाला आली जाग। आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील शामराव पाटील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वसतिगृहातील विद्यार्थी मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी आता जिल्ह्यातील सर्वच अकॅडमी आणि शाळांच्या वसतिगृहांची तपासणी करून 30 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत। हातकणंगले तालुक्यातील तळसंदेमधील शामराव पाटील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीचा गंभीर प्रकार समोर आला होता। या घटनेनंतर या शाळेची मान्यता रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालकांकडे पाठवण्यात आलाय। याशिवाय रेक्टर आणि संबंधित शिक्षकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर या शाळेच्या मुख्याध्यापकांना देखील निलंबित करण्यात आले। मात्र लहान विद्यार्थ्यांना झालेल्या या मारहाणीच्या घटनेबद्दल सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने देखील याची गांभीर्याने दखल घेतली आहे। तळसंदेतील या प्रकारानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अकॅडमी त्याचबरोबर वसतिगृहांची तपासणी करून त्याचा अहवाल 30 ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आदेश दिलेत। नेमकी तपासणी काय करायची याची चेकलिस्ट गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती कार्तिकेयन एस यांनी दिली आहे। संस्था आणि शालाचा पण कारवाई करायला आम्ही उपसंचालनाला पाठवलेली आहेत। या व्यतिरिक्त ते सध्या अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, पण याच्यामध्ये हा जो पर्टिक्युलर व्हिडिओ आहे ते खूप जुना व्हिडिओ आहे, त्यामुळे याच्यामध्ये विचार करायचे नाही आहे। पण अशा पद्धतीनं घटना पुढे भविष्यात आमच्या जिल्ह्यामध्ये होऊ नये म्हणून आम्ही तिघांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि मी तिघांच्या सहीने एक परिपत्र काढलेले आहे, ज्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये असलेले पूर्ण वसतिगृह तपासणी आम्ही करणार आहोत। त्यांच्या परवानगी आहे किंवा नाही आहे, आणि परवानगी असेल तर कोणत्या वर्गापर्यंत परवानगी आहेत, या व्यतिरिक्त वर्गाची त्यांनी भरलेली आहे किंवा नाही, आणि मुलांच्या सुरक्षणासाठी जे काही लागणारे आयटम्स आहेत ते CCTV आहेत का, CCTV चालू आहेत का, या व्यतिरिक्त कमिटी वगैरे त्यांनी स्थापन केलेली आहेत का, तशा पद्धतीनं चौकशीसाठी 30 आम्ही कमिटी स्थापन करून प्रत्येक गट शिक्षण अधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरपर्यंत चौकशी करून आम्हाला अहवाल पाठवण्याची सुद्धा आम्ही ऑर्डर काढलेली आहे। दरम्यान प्रथमच अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि शाळेच्या वसतिगृहांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आल्यानं शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे। या तपासणीतून शैक्षणिक क्षेत्रातील अन्य काही गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे। गेल्या 20 वर्षात जिल्ह्यात अकॅडमींची संख्या वाढली असून सुमारे 125 अकॅडमी आहेत। यातील अनेक जणांनी वरच्या इयत्तांच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत। शासनाचे अनेक निकष या अकॅडमी पाळत नसल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळे या तपासणी अहवालानंतर अशा अकॅडमी आणि वसतिगृहांच्या नियमबाह्य कामकाजांना आळा बसण्याची शक्यता आहे।
कोल्हापूर शहरातील राजाराम तलाव परिसरात उभारल्या जात असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरसाठी शेकडो झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली आहे। याबाबत दाखल करण्यात आलेल्या हरकतींवर आज महापालिकेत सुनावणी ठेवण्यात आली होती। मात्र जबाबदार अधिकारी सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे वृक्षप्रेमी आणि हरकतदारांनी संताप व्यक्त केला। त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच पुढील सुनावणी घेण्याची मागणी केली। कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील राजाराम तलावाच्या उजाड माळावर वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवड करून त्यांचं संगोपन सुद्धा केलंय। मात्र या ठिकाणी सुरू असलेल्या कन्व्हेन्शन सेंटरच्या कामासाठी शेकडो झाडांची बेकायदेशीर तोड करण्यात आली आहे। अनेक झाडं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत। 110 झाडांची तोड करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं महापालिकेकडे परवानगी मागितली होती। यावर शहरातून 58 हरकती महापालिकेत दाखल झाल्या होत्या। त्या हरकतींवर आज सकाळी 12 वाजता महापालिकेच्या स्थायी सभागृहात सुनावणी आयोजित करण्यात आली होती। आजच्या बैठकीला झाडांची कत्तल रोखण्याची मागणी करणारे वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, हरकतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। मात्र आयुक्त, उपायुक्त आणि संवर्धन समितीचे प्रमुख अनुपस्थित राहिल्यानं हरकतदार संतप्त झाले। राजाराम तलाव परिसरातील 500हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही जबाबदार अधिकारी उपस्थित नाहीत, ही अतिशय लाजिरवाणी बाब आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून पुढील सुनावणी जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच घेण्याची मागणी वृक्षप्रेमींसह हरकतदारांनी केली। झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। कोल्हापूरला कन्व्हेन्शन सेंटरपेक्षा आज वृक्ष संवर्धनाची जास्त गरज आहे। ही तोड तात्काळ थांबवली पाहिजे आणि पुढील सुनावणीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन वृक्षप्रेमी कृष्णराव माळी यांनी केलंय। आम्ही आमची गाऱ्हाणी मांडणं हे केवळ आजच्या सुनावणीचं उद्देश नव्हता, तर एकंदरीतच कोल्हापूरचं जे निसर्गरम्य स्वास्थ्य आहे ते कुठेही बिघडून देऊ नका। कोल्हापूर मुळातच खूप संपन्न शहर आहे, याच्यामध्ये कन्व्हेन्शन सेंटरची मुळात गरज आहे का, हा दुसरा प्रश्न आहे, पण महत्त्वाचा प्रश्न आहे। आता हा जो 110 झाडं तोडण्याचा विषय आहे, हा तोडण्याचा नसावा आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या अनुषंगानं त्या ठिकाणी निसर्ग संवर्धन अजून कशा पद्धतीनं वाढवता येईल हा विषय घेऊन अशी आजची बैठक घेणं अपेक्षित होतं। दुर्दैवानं याच्यात प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्यामुळं पुढील बैठकीसाठी आम्ही सर्वांनी मागणी केलेली आहे की त्यांच्या उपस्थितीत ही बैठक घ्यावी आणि कोल्हापूरकरांना आवाहन आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या विषयावरती लक्ष देऊन ही झाडं कोणत्याही परिस्थितीत तुटता कामा नयेत याची कसोशीनं काळजी घेणं गरजेचं आहे। बेकायदेशीर वृक्षतोड थांबवावी, झाडं वाचवण्यासाठी योग्य उपाय केले जावेत, असं पर्यावरण अभ्यासक विद्यासागर इदाने यांनी स्पष्ट केलं। आमचा वृक्षप्रेमी ग्रुप आहे, गेली मागील 20 वर्षापासून आम्ही 7-8 जणांनी 10 जणांनी मिळून एक जवळपास 2-2.5 झाडं लावलेली आहेत। त्या कन्व्हेन्शन सेंटरमुळे बरीचशी झाडांची तोडली गेलेली आहे। त्यात ढिगाऱ्याखाली जवळपास 500 झाडं गेलेली आहेत। त्या झाडांचं आणि परत तिथे काम सुरूच आहे। त्यात आणि PWDची लोक वृक्ष तोडणीची मागणी महानगरपालिकेकडे करत आहेत। तरी तत्सम त्या विभागाच्या लोकांनी किंवा जास्तीत जास्त जनतेने एकत्र येऊन त्या आमच्या झालेल्या झाडांचं नुकसान दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित किंवा ती वृक्षतोड बंद करावी। सर्व संबंधित अधिकारी उपस्थित नसतील तर आम्ही अशा सुनावण्या घेऊ देणार नाही, असा इशारा हरकतदार प्रसाद मोहिते यांनी दिलाय। आज आम्ही प्रशासनाने दिलेल्या टायमिंगनुसार दुपारी 12 वाजता आज महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्व तक्रारदार आणि वृक्षप्रेमी इथे जमलो होतो। पण आयुक्त मॅडम, उपायुक्त मॅडम कुठले अधिकारी इथं हजर नव्हते। त्यानंतर 12:30 पावणे 1 वाजता 1-2-3 अधिकारी आले, तिने आम्हाला सांगितले की आम्हाला मीटिंग घ्यायला लावल्याने आपण मीटिंग घेऊया। त्यामुळे आम्ही सर्व वृक्षप्रेमी तक्रारदारांनी सर्वानुमते आजच्या मीटिंगवर आम्ही निषेध व्यक्त केला, बहिष्कार टाकलेला आहे आणि लेखी स्वरूपात त्यांना नवीन आम्ही एक पत्र दिलेलं आहे की ह्या एवढा गंभीर विषय असताना आयुक्तांना याचं गांभीर्य नाही, कुठल्याही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य नाही आहे। त्यामुळं जोपर्यंत सगळे अधिकारी या सुनावणीला मीटिंगला हजर राहणार नाही तोपर्यंत ही सुनावणी आणि मीटिंग घेऊ नये आणि पुढची तारीख त्यांनी परत प्रसिद्ध माध्यमातून लेखी स्वरूपात जाहीर करावी आणि त्या तारखेला सर्व अधिकारी आम्हाला पाहिजे तर ही मीटिंग घ्यावी।
दरम्यान आजच्या बैठकीतील वृक्षप्रेमींची भूमिका पाहता राजाराम तलाव परिसरातील वृक्षतोडीवरून निर्माण झालेला हा वाद चिघळण्याची चिन्ह दिसतायत. पुढील सुनावणी कधी आणि कोणत्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. बैठकीला वृक्ष अधिकारी रमेश मस्कर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश कांजर, कनिष्ठ अभियंता आशिष पाटील, सहाय्यक उद्यान अधीक्षक राम चव्हाण, अमोल बुड्ढे, प्रसाद मोहिते, दत्ता पोवार, यशवंत रांगोळकर, दिलीप गायकवाड, विद्यासागर इदाने, मोहन पाटणकर, मंगेश मोगणे, ॲडव्होकेट संदीप पवार, अमोल गायकवाड, संतोष औंधकर यांच्यासह वृक्षप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि हरकतदार उपस्थित होते. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खून खटल्यातील डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर, अमोल काळे या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं जामीन मंजूर केलाय. या तिघांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाल्याचं ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सांगितलं. मी ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर. कोल्हापुरातला जो पानसरे खून खटला आहे त्यातल्या 3 आरोपींना आज मुंबई कोल्हापूरच्या सर्किट बेंचने म्हणजे उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. यातले दोघेजण जवळजवळ 7 वर्ष आत होते आणि तरीसुद्धा सत्र न्यायालयाने हा जामीन दिला नव्हता. दुसरीकडे डॉक्टर तावडे ज्यांना 2016मध्ये इथे या केसमध्ये अटक झालेली आहे, 10 वर्ष जो माणूस हे सगळं भोगतोय, त्याचा जामीन सत्र न्यायालयाने 2018मध्ये दिला. उच्च न्यायालयाने त्याच्यात हस्तक्षेप करायला नकार दिला. असं असताना 16 जुलै 2024ला तो जामीन सत्र न्यायालयाने पुन्हा माननीय न्यायाधीश श्री तांबे यांनी तो पुन्हा फेटाळला आणि त्यांना परत जेलमध्ये जायला लागलेलं. तर आज उच्च न्यायालयाने जामीन दिला. अर्थात ती कारणं ऑर्डरमध्ये व्यवस्थित येतील, पण कुठेतरी ही ऑर्डर चुकीची होती हे आता उच्च न्यायालयाने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे हे तिघेही आता बाहेर येतील. डॉक्टर तावडेंची परिस्थिती अशी होती की जरी इथे जामीन मिळाला तरी 10 जून 2016 ते 10 मे 2024 इतका प्रदीर्घ काळ त्यांना आत राहायला लागलं. 10 मे 24ला बाहेर आल्यावरती पुन्हा 10 जुलै 24ला पुन्हा आत जायला लागलं. तर ही कुठेतरी एक चुकीची शोकांतिका असणारी गोष्ट आहे असं मला वाटतं. जामीन आज झाला जो तो डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे या तिघांचा जामीन आज झालेला आहे. कोल्हापुरातील टेमलाई उड्डाणपूल ते गडमुडशिंगी कमानीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. खड्ड्यामुळे अनेक अपघात घडल्यानं याबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं आज आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आज खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ठाकरे गटानं रस्ते खराब होण्याला सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असून त्यांना काळ्या यादीत टाका अशा मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केलंय. कोल्हापुरातील टेमलाई उड्डाणपूल ते गडमुडशिंगी कमानीपर्यंतच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या खड्ड्यांबाबत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं अनेक वेळा निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता. रस्ते दुरुस्त केले नाहीत तर आज या मार्गावर आंदोलन करण्याचा इशारा देत ठाकरे गटाच्या वतीनं खड्ड्यांभोवती रांगोळी काढली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ हे खड्डे बुजवायला सुरुवात केली. तात्काळ कामाला सुरुवात केल्यानं या कामाबद्दल ठाकरे गटाच्या वतीनं समाधान व्यक्त करण्यात आलं. मात्र रस्ते वारंवार खराब का होतात असा सवाल उपस्थित करत रस्त्यातील खड्ड्यांना ठेकेदारांना जबाबदार धरून त्यांना काळ्या यादीत टाका अशी मागणी करण्यात आली. नवीन केलेला रस्ता किमान 5 वर्ष तरी टिकला पाहिजे, अन्यथा संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा उपअभियंता श्रीकांत सुतार यांना देण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाचे कोल्हापूर उपजिल्हा प्रमुख समन्वयक विक्रम चौगुले, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी उपसरपंच विराग करी, बाळासाहेब नलवडे, दीपक पाटील, संतोष चौगुले, सचिन नागटिळक, योगेश लोहार, अक्षय परीट, संजय काळुगडे, दीपक रेडेकर, बंडा पाटील, धनंजय पाटील आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहराच्या तावडे हॉटेल परिसरातील प्रवेशद्वाराची दुरावस्था दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर कालपासून व्हायरल होतोय. या व्हिडिओची दखल घेत प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी तातडीनं आज प्रवेशद्वाराची पाहणी केली. कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील बाजूला तावडे हॉटेल परिसरात 27 वर्षांपूर्वी उभारलेलं प्रवेशद्वार तिशी गाठण्या अगोदरच मोडकळीला आलंय. ठिसूळ झालेल्या भिंती, देखभाली अभावी पडलेली आणि वाढत गेलेली भेग, काही ठिकाणी बांधकामाचा तुटलेला आणि लोंबकळणारा भाग यामुळे हे प्रवेशद्वार धोकादायक स्थितीत उभा आहे.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाला वारंवार तक्रारी दिल्या असल्या तरी कोल्हापूर महानगरपालिकेचं काम आणि वर्षानुवर्ष थांब अशीच परिस्थिती कायम आहे। या कमानीखालून दररोज हजारो वाहनं आणि नागरिक प्रवास करतात। जर एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारत या अवघ्या 27 वर्षांच्या मोडकळीला आलेल्या या प्रवेशद्वाराचं वास्तव दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाला। यानंतर आज महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार NS पाटील, निवास पवार तसंच उमेश बागुल यांनी प्रवेशद्वाराची पाहणी केली। प्रशासकांनी महानगरपालिकेच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेऊन तात्काळ पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्यात। या सूचनांनुसार महापालिका प्रशासन कार्यवाही करेल अशी अपेक्षा आहे। राज्यातील रस्त्यांची झालेली दुरावस्था, खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे होणारे अपघात आणि मृत्यू यावर मुंबई उच्च न्यायालयानं अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे। खराब रस्ता किंवा खड्ड्यांमुळे कुणाचा मृत्यू झाल्यास त्याला रस्त्याचं काम करणारा ठेकेदार आणि स्थानिक नागरी संस्था जबाबदार असेल। तसंच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 6 लाख रुपये तर जखमी झालेल्या व्यक्तीला 50,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांसह प्राधिकरणांना दिलाय। गेल्या काही दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यात झालेल्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या कारभारावर ताशेरे ओढले होते। त्यानंतर न्यायमूर्ती रेवती मोहिते मोरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं खराब रस्ता किंवा खड्ड्यांमुळे कुणाचा मृत्यू झाल्यास त्याला रस्त्याचं काम करणारा ठेकेदार आणि स्थानिक स्वराज्य संस्था जबाबदार असेल असं स्पष्ट केलंय। तसंच खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला 6 लाख रुपये तर जखमी झालेल्या व्यक्तीला 50,000 ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी लागेल असा आदेश दिलाय। खंडपीठानं स्थानिक स्वराज्य संस्था, म्हाडा, MSRDC, सिडको अशा इतर नियोजन प्राधिकरणांना खड्ड्यामुळे अपघात झालेल्या मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा आदेश दिलाय। नुकसान भरपाई देणाऱ्या प्राधिकरणानं ती रक्कम जबाबदार असलेल्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून वसूल करावी असाही आदेश दिलाय। भरपाईची रक्कम दावा निकाली निघाल्याच्या तारखेपासून 6 ते 8 आठवड्यांमध्ये वितरित केली जाईल। यात प्राधिकरण अपयशी ठरल्यास महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा प्रधान सचिवांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरले जाईल असे सक्त निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत। त्यामुळे आता प्रशासन या निर्णयाची अंमलबजावणी कशा प्रकारे करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। कोल्हापूर जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलाय। पर्यटनदृष्ट्या समृद्ध जिल्हा म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं। कोल्हापूरचा हा लौकिक सर्वदूर पोहोचवण्यासाठी जाहिरात व्यावसायिकांनी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय। आसमाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। ॲडव्हर्टायझिंग एजन्सी अँड मीडिया असोसिएशन अर्थात आसमाच्या वतीनं राष्ट्रीय जाहिरात दिनानिमित्त जाहिरात आणि माध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मार्वलस उद्योग समूहाचे चेअरमन संग्रामसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी येडगे यांनी बातम्यांप्रमाणेच जाहिरातीतून सुद्धा समाजाला उपयुक्त ठरणारी माहिती मिळत असते। त्यामुळे कोल्हापुरातील जाहिरात व्यावसायिकांनी कोल्हापूरचा लौकिक वाढवण्यात योगदान द्यावं असं आवाहन केलं। यावेळी एस न्यूजचे मार्केटिंग हेड सूरज शिंदे यांच्यासह रुपाली जोशी, उदय देशपांडे, युवराज कवाळे, राहुल शिंदे, संतोष विठेकरी, प्रमोद भणगुत्ते, रसिका कुलकर्णी, संजय नरके, अभिजित मोरे आणि चेतन कळंत्रे यांचा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते जाहिरात आणि माध्यम क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला। याप्रसंगी आसमाचे अध्यक्ष अमरदीप पाटील, सचिव शिरीष खांडेकर, संचालक अमरसिंह भोसले, किरण वडगावकर, राजाराम शिंदे, सुनील बासराणी, इव्हेंट चेअरमन अविनाश पेंडुरकर यांच्यासह आसमाचे संचालक आणि सभासद उपस्थित होते। प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग संचलित न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सचिन पिशवीकर यांनी बोर्डिंगचे संचालक विनय पाटील यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलिसात तक्रार दिल्याची चर्चा आहे।
या पार्श्वभूमीवर नेमका हा काय प्रकार आहे याची माहिती घेण्यासाठी लोककल्याण फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं आज बोर्डिंगचे चेअरमन डॉक्टर के.जी. पाटील यांची भेट घेतली. प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या उचगावमधील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होती. यावेळी संस्थेचे संचालक विनय पाटील यांनी शिफारस केलेले शिक्षक फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार पात्र ठरत नसल्यानं त्यांची निवड करण्यात आली नाही. आपण शिफारस केलेल्या शिक्षकाला डावलल्याच्या रागातून पाटील यांनी मोबाईलवरून संपर्क साधत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे, अशी तक्रार न्यू कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर सचिन पिशवीकर यांनी जुना राजवाडा पोलिसात दिली आहे, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर लोककल्याण फाउंडेशनच्या शिष्टमंडळानं संस्थेचे चेअरमन डॉक्टर के.जी. पाटील यांची भेट घेतली. या शिष्टमंडळानं पोलिसात तक्रार दाखल झाल्याचा प्रकार सत्य आहे का आणि असेल तर यातून संस्थेची होणारी बदनामी थांबवण्यासाठी काय प्रयत्न करण्यात येत आहेत, असे सवाल उपस्थित केले. यावेळी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नियमित घेण्याची मागणीसुद्धा करण्यात आली. यावेळी लोककल्याण फाउंडेशनचे सुहास साळुंखे, संजय पडवळ, चंद्रकांत सूर्यवंशी, चंद्रकांत यादव, जगन्नाथ सूर्यवंशी, सुहास मिठारी, जयंत मिठारी, रवी खत्री, कमलाकर पाटील, किरण पाटील, मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. पेठवडगाव शहरात 2011 पूर्वी ज्यांनी सरकारी जागेमध्ये अतिक्रमण करून घरं बांधली आहेत अशा बेकायदेशीर घरकुलांचा सर्वे करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली होती. याची दखल घेत सर्वे सुरू करण्यात आलाय. मात्र सर्वेचं काम पारदर्शीपणे आणि लवकरात लवकर मार्गी लावावं अशी मागणी होऊ लागली आहे. हातकणंगले तालुक्यातील पेठवडगावमधील घरकुलांचा सर्वे करून पात्र घरकुलांना प्रॉपर्टी कार्ड द्यावं. पेठवडगाव सिटी सर्वे कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या काही गावांमध्ये प्रॉपर्टी कार्ड मिळत नाहीत, त्यांनाही प्रॉपर्टी कार्ड द्यावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. वडगाव शहरातील सरकारी जागेत 2011 पूर्वी ज्यांनी बांधकामं करून अतिक्रमण करून घरं बांधली आहेत अशा घरांचा सर्वे करण्याचं काम नगरपालिकेच्या वतीनं एका खाजगी कंपनीला देण्यात आलंय. आत्तापर्यंत 600हून अधिक घरकुलांचा सर्वे झाल्यानंतर आता नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजल्यानं पुन्हा फसवणूक होणार नाही ना अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्वेचं काम पारदर्शीपणे आणि जलदगतीनं पूर्ण करावं अशी मागणी होऊ लागली आहे. याबाबत पेठवडगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या आदेशानुसार हा सर्वे होत असून सर्वेचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असून लवकरच त्यांच्याकडून कार्यवाही होईल असं सांगितलं. वडगाव नगर परिषदेमार्फत सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत शासनाच्या नियमानुसार जे लोक 2011 पूर्वी अतिक्रमणात राहत आहेत आणि ज्यांच्याकडे स्वतःसाठी राहण्यासाठी घर नाही आहे त्यांच्या नियमानुकूलच्या बाबतीतची कारवाई सुरू झालेली आहे. यामध्ये वडगाव शहरामध्ये नियमानुकूल करवायच्या जे घरे पात्र असतील त्यांचा सर्वे आता मानसी कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत सुरू आहे. तरी सर्व लोकांनी जे की 2011 पूर्वी अतिक्रमणात राहतात आणि ज्यांना स्वतःचं घर नाही आहे त्यांनी या सर्वांसाठी घरे या शासनाच्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवावा व त्याबाबतची माहिती नगरपालिकेस द्यावी. याआधी केलेल्या सर्वेत फसवणूक झाल्यानं नागरिकांनी अनेक सवाल उपस्थित केलेत. यावेळी विकास कांबळे, सुप्रिया पाटील आणि बबलू मोरे यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर पुरालेखागारात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास संशोधनाच्या विशेष अभ्यास परिषदांचं आयोजन करण्यात यावं यासह अन्य मागण्या परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आदी संघटनांनी केल्यात. कोल्हापूर पुरालेखागाराच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. ऐतिहासिक कोल्हापूर पुरालेखागारबाबत परीख पूल नूतनीकरण समिती, शाहू सेना, यूथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आदी संघटनांच्या वतीनं विविध मागण्या करण्यात आल्यात. कोल्हापूर पुरालेखागारात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर इतिहास संशोधकांच्या विशेष अभ्यास परिषदांचं आयोजन करण्यात यावं. पुरालेखागाराच्या इमारतीच्या शेजारीच नूतन तहसील कार्यालयाच्या इमारतीचं बांधकाम सुरू असून या इमारतीजवळील चुकीचा पार्किंग आराखडा, प्रदूषण आणि परिसरातील अतिक्रमणांमुळे समस्या उद्भवल्यात. याबाबत महाराष्ट्र शासन आणि पुरालेख संचालनालय मुंबईचे चीफ आर्किटेक्ट यांनी तातडीनं संयुक्त पाहणी दौरा करावा.
कोल्हापूर पुरालेखागाराच्या वहिवाटीतील रस्ता हेरिटेज स्ट्रीटचे प्रतिबिंब साकारणारं तसंच कमान आणि गेट ऐतिहासिक स्वरूपातील डिझाईनमध्ये साकारण्यात यावी अशा मागण्यांचं निवेदन कोल्हापूर पुरालेखागाराच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील यांना देण्यात आलंय. या मागण्यांची दखल घेतली नाही तर एक दिवसीय अन्न पाणी त्याग आंदोलन करण्यात येईल असा इशारा या संघटनांच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी वैभव राजे भोसले, फिरोज शेख, चंद्रकांत कांडेकरी, राहुल चौधरी, रियाज डांगे, जयसिंग बहादुरे, शुभम शिरहट्टी, सचिन शिरगावे आदी उपस्थित होते. सरसकट ऊस वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांचा टनाला 440 रुपये तोटा होतोय. ऊस वाहतूक खर्चावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार असून यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगितलंय. करवीर तालुक्यातील दोनवडेमध्ये जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेच्या अनुषंगानं आयोजित संपर्क सभेत ते बोलत होते. जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेच्या अनुषंगानं करवीर तालुक्यातील दोनवडेत संपर्क सभा घेण्यात आली. महादेव कळके या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीनं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शासनाकडून चेष्टा सुरू आहे असा आरोप करत मुख्यमंत्र्यांनी लाजत का असेना काटामारी सुरू असल्याचं कबूल केल्याचं सांगितलं. काटामारीतून निवडणुकीसाठी पैसा काढला जातो असा आरोप करत त्यांनी कारखानदारांचा समाचार घेतला. कारखान्याजवळच्या ऊसाचा वाहतूक खर्च लांब अंतरावरून आणणाऱ्या ऊसाला देऊन शेतकऱ्यांचं नुकसान केलं जाते. सरसकट ऊस वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांचा टनाला 440 रुपये तोटा होतोय. ऊस वाहतूक खर्चावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार असून यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊसाला 500 रुपये दर असल्यापासून आंदोलन केलंय. आज ऊसाला 3500 पर्यंत दर मिळतोय. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आता सुधारू लागली आहे. मात्र शेतकरी आंदोलनाला येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी बळीमामा पाटील, रामभाऊ चेचर, उत्तम पाटील, जगन्नाथ पाटील, विक्रम पाटील, सुनील कापडे यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, बाजीराव देवाळकर, सुनील कापडे, कुंडलिक केंबळेकर, बाजीराव सुळेकर, सरपंच सर्जेराव शिंदे, तुकाराम गुरव, नाथा चव्हाण, ज्ञानदेव पाटील, शिवाजी शिंदे, सागर हळदकर, शंकर मगदूम, रंगराव साळुके, संजय कदम, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी 3 ऑक्टोबर रोजी शहरातील महत्त्वाच्या नागरी समस्यांवर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही महत्त्वाच्या सूचनांची पूर्तता करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत मागील बैठकीवेळी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत तपशीलवार आढावा घेतला. कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरावस्था, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक कोंडी, प्रॉपर्टी कार्ड वाटप आणि मोकळ्या जागांचा वापर अशा अनेक नागरी समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या दुसऱ्या आढावा बैठकीत या कामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी आदी उपस्थित होते. प्रत्येक अधिकाऱ्यांवर विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवून त्यानुसार विकासकामं वेगानं आणि नियोजनबद्धपणे राबवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिल्या. त्यांनी TDR संदर्भात नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी महानगरपालिकेनं पुढाकार घ्यावा आणि नियम शिथिल करून जास्तीत जास्त बांधकाम परवाने देण्यात यावेत, जुन्या TDRची चौकशी करावी अशा सूचना दिल्यात. पालकमंत्र्यांनी 40,000 नागरिकांचे प्रलंबित प्रॉपर्टी कार्ड वितरण मार्गी लावण्यासाठी 94 लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या बैठकीत पालकमंत्र्यांनी पार्किंगच्या समस्या सोडवण्यासाठी शहरात अधिक जागा विकसित करण्यावर भर देणं, मोकळ्या जागा महापालिकेच्या नावे हस्तांतरित करून नियोजनबद्ध वापर सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसंच पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भात व्यापक योजना तयार करून येत्या 24 ऑक्टोबरच्या बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. महापालिकेचा बंद पडलेला डांबर प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरण धनवाडे, सह आयुक्त स्वाती दुधाणे, उज्ज्वला शिंदे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपायुक्त परितोष कंकाळ यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
दिवाळीमुळे ऑक्टोबर महिन्याचं वेतन प्रचलित पद्धतीनं स्वीकारून शालार्थ वेतन प्रणाली आणि संच मान्यता इंटिग्रेशन प्रक्रियेला डिसेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघानं केली आहे। शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रणालीमध्ये बदल करून या महिन्यापासून ही प्रक्रिया शालार्थ वेतन प्रणाली आणि संच मान्यता इंटिग्रेशन पद्धतीनं करण्याबाबत आदेश देण्यात आलेत। 2024-25च्या संच मान्यतेचा विचार करता अनेक शाळांमधून शिक्षक अतिरिक्त ठरलेत। त्यामुळे या वेतन प्रणालीमध्ये या महिन्याचं वेतन बिल तयार करताना त्यामध्ये तांत्रिक अडचण येत आहेत। त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचं वेतन व्हायला विलंब लागण्याची शक्यता आहे। याचा विचार करून ऑक्टोबर महिन्याचं वेतन प्रचलित पद्धतीनं स्वीकारून शालार्थ वेतन प्रणाली आणि संच मान्यता इंटिग्रेशन प्रक्रियेला डिसेंबर महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक समरजित पाटील यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं। यावेळी महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष TR पाटील, सागर जाधव, जिल्हा कार्याध्यक्षा मिनाज मुल्ला, विद्या बारामते, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, विलास बोरचाटे, शहराध्यक्ष संतोष पाटील, गणेश घनवट, अर्जुन चाफोडीकर आदी उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांनी घरफाळा रक्कमेच्या 5% दिव्यांग सहाय्यता निधी दिव्यांग बांधवांना वाटप करणं बंधनकारक आहे। हातकणंगले तालुक्यातील आत्तिग्रे ग्रामपंचायतीनं दिवाळीलाच दिव्यांग निधीचं वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। दिव्यांग बंधू भगिनींनी या निर्णयाचं स्वागत केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांनी दरवर्षी दिव्यांगांच्या विकासासाठी 5% दिव्यांग निधी खर्च करणं बंधनकारक आहे। सर्वसाधारणपणे मार्च किंवा एप्रिल महिन्यात या निधीचं वाटप केलं जातं, तर अनेक ठिकाणी हा निधी मिळावा म्हणून दिव्यांगांना आंदोलनं करावी लागतात। आत्तिग्रे ग्रामपंचायतीनं मात्र दिवाळीलाच 5% निधीच्या वितरणाचा निर्णय घेत दिव्यांगांना मोठा दिलासा दिलाय। ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आलाय। सरपंच सुशांत वड्ड आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब कापसे यांनी असा निर्णय घेणारी आत्तिग्रे ही जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचं सांगितलं की ग्रामपंचायतीमध्ये दिला जाणारा जो 5%चा दिव्यांग निधी खर्च आहे तो मार्च आणि एप्रिलमध्ये न करता आपल्या सर्वांच्या बरोबर नैसर्गिकरित्या ज्यांच्यावर आघात झाला अशा व्यक्ती ज्या दिव्यांग झालेत त्यांची देखील दिवाळी या ठिकाणी गोड व्हायला पाहिजे। ह्या अनुषंगानं आम्ही ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय सुशांत वड्डेसाहेब आणि आमचे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ह्यांच्या गोष्टी ह्या म्हणजे त्यांच्या ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर आदरणीय सरपंच साहेबांनी अतिशय उदारमतवाद्यांनी त्यांनी असं जाहीर केले की आपण दिवाळीच्या सणालाच हा 5%चा दिव्यांग खर्च करू आणि आपल्याबरोबर दिव्यांग बांधव देखील ह्या दिवाळीच्या आनंदामध्ये म्हणजे आनंदामध्ये त्यांचा समावेश करायचा असेल तर आपला दिव्यांग निधी हा दिवाळीपूर्वी त्यांना देणं उचित ठरेल। अशा अनुषंगानं माझ्या माहितीप्रमाणे हातकणंगले तालुका किंबहुना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवाळीमध्ये दिव्यांग अनुदान देणारी आत्तिग्रे ग्रामपंचायत ही जिल्ह्यामध्ये प्रथम असेल। यावेळी उपसरपंच कलावती गुरव, ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील, छाया पाटील, बाबासाहेब पाटील आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववाद्यांचा कोल्हापुरात सत्कार करण्यात आला। हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष मुक्तता झालेल्या हिंदुत्ववाद्यांचा सत्कार करण्यात आला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समीर कुलकर्णी, मेजर रमेश उपाध्याय आणि संशयितांच्या निर्दोष मुक्ततेसाठी विनामोबदला न्यायालयीन लढाई लढलेले ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर, प्रीती पाटील, समीर पटवर्धन, लेखक विक्रम भावे यांचा हरिभक्तपारायण महादेव यादव महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना मेजर उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांनी मालेगाव बॉम्बस्फोट, दाभोळकर आणि पानसरे हत्या प्रकरणातून षडयंत्र रचत तत्कालीन सरकारनं हिंदू धर्माला बदनाम केल्याचा आरोप केला।
हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट, विक्रम भावे, ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी स्वाती खाडे, हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, गजानन तोडकर, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, उदय भोसले, संभाजीराव भोकरे, राजू यादव, नितीन वाडीकर, सुरेश यादव यांच्यासह हिंदू जनजागृती समितीचे पदाधिकारी आणि हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. मी तुमची अनेक प्रकरणं पाहिली आहेत. मी त्यावर काही बोललो तर उद्या ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनेल. सरन्यायाधीश भूषण गवईंनी ईडीला फटकारलं. वांगचुक यांच्या अटकेविरोधातील याचिकेवरील सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांना तारापूर मतदारसंघातून उमेदवारी. नक्षली चळवळीला मोठा धक्का. वरिष्ठ नेता भूपतीची 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर शरणागती. अखेर वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश झाला. राजकीय समीकरण बदलणार. टीम इंडियाचा 2-0 क्लीन स्वीप. दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून 2 समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या निखिल शेडबाळेवर गुन्हा दाखल. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांची कारवाई. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शहापूर आणि पेठवडगाव पोलिसांच्या मदतीनं आज रेकॉर्डवरील अक्षय शेलार या दुचाकी चोरट्याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 15 दुचाकी जप्त करत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील 10 गुन्हे उघडकीला आणलेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एक रेकॉर्डवरील दुचाकी चोरटा शाहू टोलनाका परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या माहितीच्या आधारे आज कारवाई करत शाहू टोलनाका परिसरातून इचलकरंजीतील अक्षय शेलार याला अटक केली आहे. पोलिसांनी अक्षयनं गोकुळ शिरगावमधील एका शेडमध्ये लपवून ठेवलेल्या 10.25 लाख रुपये किमतीच्या चोरीच्या 15 दुचाकी जप्त केल्यात. अक्षय शेलारनं शाहूवाडी तालुक्यातील त्याचा साथीदार विजय गुरवच्या मदतीनं कोल्हापूरसह इचलकरंजी, सांगली, राजापूर, कुडाळ या परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलीस विजय गुरवचा शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, स्थानिक गुन्हेन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार आतिश मेहत्रे, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, सत्यजित तानुगडे, नवनाथ कदम, अमित सरजे, संजय हुंबे, राजेंद्र वरंडेकर, सुशील पाटील, हंबीरराव अत्तिगरे, सतीश सूर्यवंशी यांच्यासह पेठवडगाव आणि शहापूर पोलीस ठाण्याकडील पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं प्रवासी वाहतूक करणारी 4 चाकी आज सकाळी कोल्हापुरातील गंगावेशमधल्या शाहू उद्यानाजवळच्या भाजी मंडईत घुसली. या अपघातात सुशीला पाटील ही वृद्ध भाजी विक्रेती जागीच ठार झाली तर अन्य 2 वृद्ध विक्रेत्या जखमी झाल्यात. लक्ष्मीपुरी पोलिसांनी बेदकारपणे वाहन चालवणाऱ्या उमेश मस्कर या चालकाला ताब्यात घेतलंय. कोल्हापुरातील गंगावेशमधील शाहू उद्यानाजवळच्या भाजी मंडईत ग्रामीण भागातील महिला भाजीपाला तसंच अन्य जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी येत असतात. या उद्यानाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराजवळ खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा थांबा आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमाराला प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाचं नियंत्रण सुटल्यानं 4 चाकी थेट भाजी मंडईत घुसली. यावेळी मंडईत भाजी विक्रीसाठी बसलेल्या महिला आरडाओरडा करत जीवाच्या आकांतानं पळत सुटल्या. मात्र यात दही आणि अंडी विक्री करत बसलेल्या पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले इथल्या सुशीलाबाई पाटील यांच्या अंगावरून 4 चाकी गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला.
देवाळीमधील बेबीताई पाटील आणि कोगे इथल्या गंगूबाई मोरे या किरकोळ जखमी झाल्यात. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी महिलांना उपचारासाठी CPRमध्ये दाखल करत घटनास्थळाचा पंचनामा केला. लक्ष्मीपुरी पोलिसांनी वाहन चालक उमेश मस्कर याला ताब्यात घेतले. आर्थिक दुर्बलतेचा फायदा घेत महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सुजाता साळुंखे, सुमित देशमाने, तौसिफ सुतार, लखन कांबळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोकड, मोबाईल असा 10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं उचगाव मुडशिंगी रस्त्यावर ही कारवाई केली आहे. शहापूरमध्ये गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ सुरू असलेल्या 3 पानी जुगार अड्ड्यावर शहापूर पोलिसांनी छापा टाकला. या छापा कारवाईत जुगार खेळणाऱ्या 10 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून रोख रक्कम, मोबाईल फोन असा तब्बल 89,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. इचलकरंजी शहरालगत शहापूरमधील गैबान पेट्रोल पंपाजवळील ओढ्याजवळ 3 पानी जुगार खेळला जात असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईवेळी युहान भोरे, प्रभाकर माळगे, मुबारक तांबोळी, अजय लोंढे, प्रवीण जाधव, विनायक जगताप, दीपक कांबळे, शिवानंद आवटी, हुसेन मौला अंकलगे आणि अफरुद्दीन मुल्ला हे जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन असा एकूण 89,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक साबळे, सहाय्यक फौजदार अविनाश मुंगसे, पोलीस हवालदार सुनील पाटील, फिरोज बेग, आसिफ शिराजभाई, सद्दाम सनदी, मगदूम व आयुब गडकरी यांच्या पथकानं ही कारवाई केली. पन्हाळा तालुक्यातील चव्हाणवाडी इथले बंडोपंत सखाराम चव्हाण हे सोमवारी त्यांची म्हैस धुण्यासाठी नदीकडे घेऊन गेले होते. त्यावेळी महावितरणच्या विद्युत खांबाजवळ तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श होऊन म्हैशीचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बंडोपंत चव्हाण यांनाही विजेचा धक्का बसला, पण सुदैवानं ते त्यातून बचावले. या दुर्घटनेत चव्हाण यांचं सुमारे 80,000 रुपयांचं नुकसान झालं असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे म्हैशीचा मृत्यू झाल्यानं चव्हाण यांना महावितरणनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तळसंदेतील शामराव पाटील शाळेतील विद्यार्थी मारहाण प्रकरणाची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल. जिल्ह्यातील सर्व अकॅडमी आणि वसतिगृहांची तपासणी करून 30 ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा दिला आदेश. कन्व्हेन्शन सेंटरपेक्षा झाडं महत्त्वाची. राजाराम तलाव परिसरातील वृक्षतोडी संदर्भातील सुनावणीला जबाबदार अधिकारी नसल्यानं वृक्षप्रेमी आणि हरकतदार संतापले. अधिकारी हजर असल्याशिवाय सुनावणी घेऊ देणार नसल्याचा घेतला पवित्रा. बेदकारपणे 4 चाकी चालवत भाजी मंडईत घुसवली. गंगावेश परिसरातील घटना. 4 चाकीच्या चाकाखाली सापडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू. ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील डॉक्टर वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे या तिघांना जामीन मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय. आणि कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराच्या दुरावस्थेच्या व्हायरल व्हिडिओमुळे महापालिका प्रशासनाला आली जाग. आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी केली पाहणी. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.